हॅलो हॅलो. पुसद. हॅलो. बराए मेहरबानी जो कमेटी में है और जो सदस्य है वही लोग यहाँ पर बैठे पंडाल में, है तो फिर बाहर जाकर बैठो उधर स्टेडियम में। खाली पीली लोगों को विनंती है कि पायऱ्या पर जाकर बैठो। चला लवकर. हॅलो हॅलो हॅलो. सामन्याला सुरुवात करायची आहे. चलो. सामन्याला सुरुवात करायची आहे. प्रथम टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो अलीम एसके संघाने. टॉस जीत के पहले फील्डिंग का फैसला लिया है। इस तुम बैटिंग कर रहे ना, इंपैक्ट प्लेयर रहेंगे शरद कालीशेरा। बैटिंग बैट्समैन भेजिए प्लीज। रहमानिया संघ अपने बल्लेबाज भेजिए तुरंत। और अनिकेत बामन दिन से मैं गुजारिश करता हूँ जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स में आए और अपना भार संभाले। बुलढाण्याचे सुप्रसिद्ध समालोचक अनिकेत बामंदे यांचं स्वागत आणि पुढचा कॉमेडी भाग सांभाळणार आहे ते आता. धन्यवाद मुमताज भाई. खर तर आजच्या दिवसात संकल्प ग्रुप प्रस्तुत पुसद प्रीमियर लीगचा थरार तुम्ही अनुभवता आहात प्रेक्षको. आणि आजच्या दिवसातला हा तिसरा सामना आहे. एका बाजूला जर पाहिलं तर रहमानियाचा संघ आहे आणि
चला फलंदाज पाठवा आपले रेहमानिया संघ फलंदाज पाठवा लगेच चला लवकर रेहमानिया संघ फलंदाज पाठवा आपल्याला वारंवार आम्ही सूचना करतो आहोत फलंदाज पाठवा अरे जाहिद भाई बैट्समैन भेजिए प्लीज अरे अंपायर रिक्वेस्ट कर रहे हैं भेजिए जल्दी मैच अब 4 मैच खेलना है इसके बाद बैट्समैन भेजो बैट्समैन अंपायर रुके हैं वेट कर रहे हैं अंपायर तुम्हारा मजबूरन 6 ओवर का मैच खिलाना पड़ेगा हमको ये स्ट्रिक्ट डिसीजन है वो प्रॉब्लम हमारा नहीं है पेनल्टी दी जाएंगी 5 रन की 5 रन माइनस से स्टार्ट होगा तुम्हारा स्कोर लास्ट कॉल फॉर रहमानिया 11 लास्ट कॉल अरे डिसिप्लिन रखो प्लीज यार 5 रन की पेनल्टी दो अंपायर ने बोला 5 रन की पेनल्टी लेके खेलेंगे सोपनी जागा है ए बच्चों बाहर हो जाओ ए बेटा अरे जो बैट्समैन रेडी उनको भेजो रे अरे जो बैट्समैन रेडी उनको भेजो ना एक्स्ट्रा खिलाड़ी बाहर हुआ है बच्चों चलो बाहर जल्दी हो जाओ जल्दी हो जाओ बाहर अंदर आ रहा है बैट्समैन ओपनिंग करने आए हैं रुपेश काफी खूंखार बल्लेबाजी की थी और अपनी टीम का मैच जिताया था रुपेश ने चला सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे तर प्रेक्षको स्वागत आहे आपलं संकल्प ग्रुप प्रस्तुत पुसद प्रीमियर लीग T10 चा हा थरार खरं तर जर पाहिला तर दिवस रात्रकालीन ही स्पर्धा असणार आहे आणि आजच्या दिवसातला तिसरा सामना एका बाजूला आहे टीम रेहमानिया तर त्यांच्या विरोधामध्ये SK आलिम संघ दोन्ही समान ताकदीचे संघ आहे आणि मागच्या सामन्यामध्ये रेहमानियाचा संघ खूप चांगला खेळला आणि याही सामन्यामध्ये काय तशाच पद्धतीचा खेळ होईल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे खरं तर ज्या पद्धतीने आपण मागच्या सामन्याचं समालोचन पाहिलं शेवटच्या इनिंगचं दुसऱ्या इनिंगचं जे समालोचन केलं स्वप्नील दादा जयस्वाल यांनी खरं तर शेवटच्या क्षणांपर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत तो सामना गेला
आणि खरं तर त्याच पद्धतीचे सामने होतात ज्या वेळेला पुसदच्या या नगरीमध्ये क्रिकेटचा महासंग्राम खेळवला जातो आणि खरं प्रेक्षकांनी खूप जास्त प्रेम केलं आहे आणि खरं तर पुढच्या 5 दिवसातही यापेक्षा जास्त प्रेम आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुरुवात होते आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती आशू खान पहिलाच बॉल वेगाने टाकला आणि विकेट किपर सुद्धा या बॉलला कलेक्ट करू शकणार नाही आहेत आणि पहिल्या धावा जोडल्या जातील इथे. खरं तर पहिल्या धावा आल्या आहेत ज्या की जर पाहिलं तर 22 इथे 4 धावा जोडल्या जातील. महेश कांबळे रुपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आशू खान बॉलिंग ट्रॅकवरती. हो 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 आता जर पाहिला तर बॅक ऑफ द हँड स्लोवर वन डिलिव्हरी होती. या अगोदरचा बॉल प्रचंड वेगाने टाकला त्यानंतर हा चेंडू जर पाहिला तर मात्र रिलीज केला. स्लोवर वन डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि इथे जर पाहिलं तर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. एका बाजूला जर पाहिलं तर समोर टेकलाय आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये मात्र टायमिंगने या बॉलला भिरकावून दिलंय आणि बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर लाईनच्या पलीकडे या 4 धावेंसाठी महेश कांबळेच्या बॅटमधून. तर प्लेइंग 11 जर पाहिली टीम रेहमानियाची तर झैद अहमद पाहायला मिळतील. इम्रान खान आणि इरफान खान त्यानंतर महेश कांबळे, मुजर बाबू, रुपेश, शरद काळे, शेख इम्रान, सोनू सय्यद सलमान, वसीम शेख आणि युसुफ निर्बन पाहायला मिळत आहेत. प्लेइंग 11 या ठिकाणी रेहमानिया संघाची परंतु डोक्यावरून उचललाय डीप कव्हरला अगदी बॉलला फरार केलाय आणि बॉल अगदी जातोय डीप कव्हर बॉल लाईनच्या पलीकडे. आणखीन एक वेळ 4 धावा जोडल्या जातील. तर पाहिलं तर टीम SK आलिम संघाची प्लेइंग 11 अनिकेत चव्हाण आहेत, आशिष जयस्वाल, त्यानंतर आशू खान, फैजल पिनवा जे की आयकॉन आहेत, आशू खान आयकॉन आहेत, त्यानंतर मोहम्मद इजाज पाहायला मिळतील, परव लंबा आहेत, प्रदीप आडे, प्रवीण ढवसे, श्री शिरसाट, SK आलिम, तन्वीर आणि वेदांत पुलते VP. 11चा स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळतोय SK आलिम संघाचा. सन्माननीय पिंटू फुके यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. दादांना विनंती आहे कृपया आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय पिंटू फुके यांचं सुद्धा इथे शुभागमन झालंय. दादांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. इथे जर पाहिलं तर कव्हर्समध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये धाव जोडली जाईल. एक सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या जर पाहिलं तर पहिला ओव्हर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आशू खान सारखा गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्याच बॉलवरती चौकार आला. त्यानंतर मात्र मागच्या 2 बॉलवरती 2 लागोपाठ चौकार महेशने लगावल्यात. तर लहान मुलाला विनंती आहे थोडंसं बाहेर यायचं आहे. हो 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 इथे मात्र अगदी पायाला लागून आशू खान यांच्या हातामध्ये गेला. यावरून आपण विचार करू शकतो की किती प्रचंड वेग आहे आशूकडे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम रेहमानिया संघाची धावसंख्या फलकावरती 13 धावा बिनबाद. एक चांगली सुरुवात या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल ज्यामध्ये एकूण आले 3 चौकार आणि 1 सिंगल सुद्धा. रुपेश मागच्या मॅचचा सितारा. मागच्या मॅचमध्ये त्याने अक्षरशः कुटकुट धावा कुटल्यात आणि खरं तर सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता सलामीला पाहायला मिळेल या ओव्हरमध्ये. रुपेश महेश कांबळेने मागच्या 5 बॉलवरती 13 धावा केल्या. 3 चौकारांचा समावेश त्यामध्ये पाहायला मिळतोय. आशू खानची चांगली बॉलिंग. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 13 धावा खर्च केला. जरूर विकेट आला नाहीये. चला लवकर लवकर तुम्हाला बॉलिंग साठी तयार राहायचं आहे. वेळ वाचवा.
कारण निर्धारित वेळ तुमच्याकडे असणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला हॅलो वेळेतच सामना आणि वेळेतच सामना संपवायचा आहे. हॅलो 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 वायरवाले दोन्ही पण आहे त्याच्याजवळ. हॅलो आता आला. आणि खरं तर आता आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडतील या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. सन्माननीय स्वप्नील दादा जयस्वाल आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जुडत आहेत आणि स्वागत आहे स्वप्नील दादाचं सुद्धा. धावसंख्या धाव फलकावरती 13 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. धन्यवाद अनिकेत. पहिले दोन सामने अतिशय चुरशीचे झाले होते. आता सुद्धा हा तिसरा सामना आजच्या दिवसाचा चुरशीचा होईल. तन्वीर तन्ना आलेला आहे आता स्वतःच्या गोलंदाजी मार्फत. सुंदरीता टाकलेला चेंडू अकोटप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण हजर सलमान आणि तेवढंच चांगलं फेक ओव्हर थ्रो मात्र सलीम अलीम आहे तिथे. संकल्प ग्रुप द्वारा आयोजित PPLT डे लीग वर्ष 6वं आणि दुसरं वर्ष जे आहे डे नाईट संघाचा दुसरं वर्ष. अतिशय 2 मॅच चुरशीच्या झाल्या होत्या. क्रिकेटचा महासंग्रामच म्हणावं लागेल. पहिलं पारितोषिक 1,21,000, दुसरं पारितोषिक 81,000 आणि तिसरं बक्षीस 51,000चं जंगी लूटच म्हणावं लागेल. काही आखो टप्प्याचा चेंडू मात्र समाचार घेता नाही आला रुपेश याला. याच्या आधीच्या मॅच मध्ये हाच चेंडू स्टेडियमच्या बाहेर पळवला होता मात्र काहीसं मिस टायमिंग म्हणावं लागेल रुपेश यांच्या बॅटमधनं. आमचे आधारस्तंभ या सामन्याचे आधारस्तंभ माननीय नामदार श्री ॲडव्होकेट इंद्रनीलजी नाईक साहेब यांच्या मार्फत हे सामने सुरू आहेत. सोबतच त्यांच्या सौ आणि पुसद शहराच्या विद्यमान नगराध्यक्ष आदरणीय सौ मोहिनीताई नाईक. नो बॉल आणि स्टंपचं काही बारीक बारीक लक्ष या ठिकाणी तुम्हाला ठेवावं लागेल. एका लाईन मध्ये नाही पाहिजे नियम रूल्स ज्याच्या हिशोबाने. आणि फ्री हिट. लेग साइडला एकापेक्षा 5 खेळाडू पाहिजे नाही. 5 पेक्षा जास्त खेळाडू नाही पाहिजे. दोन्ही पंच हेमंत डोबे सर क्रांती सर दोन्ही VCA चे नामचिन्ह अंपायर्स. तन्वीर तन्ना एकेकाळी लवर्स संघाकडनं त्यांनी स्वतःच प्रसिद्धी प्राप्त केली होती टेनिस क्रिकेटमध्ये. सुंदररित्या टाकलेला चेंडू करपू समाचार घेऊ शकलो नाही. तेवढंच एक सुंदर ऋतिक आलेला आहे प्रवीण आलेला आहे. सॉरी प्रवीणनं चांगलं फिल्डिंग केली पण बॅक सपोर्टला आशू खान आला होता. या आधीच्या पहिल्या सामन्यामध्ये आशूने अतिशय बेधडक अशी फटकेबाजी करून मॅन ऑफ द मॅचचा मान पटकावला होता. चांगलं षटक जातोय त्या मानाने. दोन्ही महेश आणि रुपेश दोन्ही आक्रमक फलंदाज. फक्त लवकर लवकर घ्या. तुमच्याकडे फक्त 40 मिनिटाचाच खेळ राहतो. त्याच्यामधून तुमचा 10 मिनिटाचा खेळ झालेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला उर्वरित षटक टाकावं लागतील. संघाचा कर्णधार अनिकेत चव्हाण विकेट किपिंग करताना आणि रिव्हर्स फटका आणि पहिला षटकार 6 धावा. कृपया त्या ठिकाणी असलेल्या प्रेक्षकांनी बाहेर जायचं आणि बॉल फेकायचा आहे चेंडू फेकायचा आहे. कृपया मदत करा.
मिस्टर सुरेश यांनी कृपया बॉल चेंडू फेकावा. मिस्टर सुरेश आणि धन्यवाद. असलम भाई धन्यवाद. पुन्हा चेंडू मैदानात आणि खेळाला सुरुवात. बघूया या सामन्यामध्ये रुपेश आणि मयची जोडी काय कमाल करू शकतात ते. धन्यवाद आमचे आश्रयदाते श्री डॉक्टर रवींद्र वडते सर, कैलास भैया साहू, कन्हैया भैया बजाज आणि पुन्हा रिव्हर्शिपचा त्याच ठिकाणी षटकार. पुन्हा तेच प्रेक्षक बाहेर जाऊन चेंडू बाहेर फेकतील, आतमध्ये फेकतील. अतिशय सुंदर तेच रिप्ले पहिल्या इनिंगचा पुन्हा बदला आणि पुन्हा तोच स्टार्टअप घेऊन रुपेश मैदानात हजर आणि पुन्हा मैदानात आमचे आश्रयदाते पिंटूभाई फुके या ठिकाणी मंचावर उपस्थित. कन्हैया बजाज, कैलास भाऊ साहू, कौस्तुभ सुमाळे सर, गुड्डू भैया खंडापुरिया, युवराज भाऊ पवार, रवि भैया ज्ञानचंदानी, करण भाऊ ढेगे, रोहन भाऊ जयस्वाल, अभिषेक भाऊ पवार आणि समीर भाऊ गवळी. बॉल आलेला आहे. या षटकाराने धावसंख्या पोहोचली ती 29 धावा. आता मात्र जाहीद यांना पेनल्टी राहील. जर बॉल हरवला तर तुम्हाला 2 बॉक्स आधीच आणून द्यावा लागणार आहे. आधीच 3 बॉक्सचं नुकसान या ठिकाणी केलेलं आहे रुपेश. पुढचा चेंडू घेऊन त्यांना पुन्हा कुटुंबाचा चेंडू आणि पुन्हा बिग हिट, हॅट्रिक, षटकार. त्याच लयामध्ये येऊन षटकाराची बरसात करताना पाऊस पाडतोय रुपेश. मागच्या वर्षी नगरचा बाहुबली सुनील खर्डे यांनी षटकाराची पाऊस पाडला होता. त्याच प्रकारे रुपेश उदगीर या खेळाडूंनी षटकाराचा पाऊस पाडला आहे. बघूया आशू आहे अजून गोलंदाजीसाठी. त्याच्यानंतर बुलेट, रफ्तार का बादशाह, फैजल पिनवा, आमच्या गावरानी भाषेमध्ये पिन्नारी म्हणतात. यूपीचा हा खेळाडू आलेला आहे. बॉलिंग साठी 5 रन करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज फैजल पिनवा आणि स्ट्रायकिंगला आहेत आता महेश कांबळे. ॲडव्होकेट गोपाळ जी मस्के. हॅलो हॅलो. ॲडव्होकेट गोपालजी मस्के यांचं स्वागत. ॲडव्होकेट सन्मान्य गोपालजी मस्के सरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. सरांचंही स्वागत आहे. खरं तर महेश कांबळे आता स्ट्रायकिंगला आहेत. पहिलाच बॉल इथे कव्हर्स मध्ये खेळून जरूर काढला आणि डोक्यावरून नक्कीच बॉल ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न जरूर करेल, पण तिथे फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर आशू खान आहे बिहारचा वेगवान गोलंदाज. आम्हाला असं वाटतं की फैजल पिनवा येतील का बॉलिंगसाठी, परंतु आता मात्र आशू खान बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. तर कर्णधाराने आशू खान यांना बॉलिंगवरती आणण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या बॉलवरती इथे सिंगल धाव जोडली जाईल. स्ट्रायकिंगला रुपेश उदगीर. ओ हो हो, इथे सुद्धा जागा बनत खेळण्याचा प्रयत्न आहे आणि खरं तर या बॉलवरती प्रॉपर टायमिंगही झालं नव्हतं, मात्र बॅटची कडा लागली आणि हा 10Xचा बॉल आहे. बघा 10Xचा बॉल ज्या वेळेला बॅटवरती धडकतो ना, अक्षरशः त्यावरती टायमिंग चांगलं होऊ द्या वा नका होऊ देव, परंतु मात्र बॉल मैदानाच्या बाहेरच जाईल.
तर त्या पद्धतीची ती बाउन्स त्या टेनिसच्या बॉलमध्ये असतो आणि त्याच पद्धतीने बॅटिंग सुद्धा रुपेशने केली आहे. मागच्याही सामन्यामध्ये तो चमकला. याही मॅचमध्ये जर पाहिलं तर मागच्या ओव्हरमध्ये त्याने 3 बॉल 3 षटकार लगावले. षटकारांची हॅट्रिक त्याच्या बॅटमधून आली आणि याही मॅचमध्ये त्याच पद्धतीचा खेळ, त्याच लयबद्ध पद्धतीचा खेळ त्याचा चाललाय आणि आज महेश कांबळेच्या बॅटला चालणं फार महत्वाचं असणार आहे या मॅचमध्ये. हो 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 हो, इथे सुद्धा अगदी ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. समोरचा बॉल ऑनसाईडला गेले, बॉलच्या लाईनमध्ये यावेळेला आले नाही आहे आणि आशू खान सारखा एक वेगवान गोलंदाज ज्या वेळेला गोलंदाजीसाठी समोर असतो ना, थोडं जर मनामध्ये भीती सुद्धा असते त्या पद्धतीची, परंतु भीती करतात तशाच गोलंदाजासमोर असते. जो गोलंदाज जर पाहिला तर ऑल इंडिया ओपन मधून खेळतो, अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये त्याचा नावाचा दबदबा राहतो आणि खरं तर आशू सुद्धा त्याच पद्धतीचा गोलंदाज आहे. हाई बॉल आणि बघा हाई बॉल अक्षरशः वेगाने टाकला. बॅटच्या काढून पुरवलेंचा बॉल यष्टिरक्षकांच्या हातात निघून गेला आणि हा डॉट बॉल आणखी एक वेळ समावला जाईल. कमबॅक बघा, या अगोदरच्या ओव्हरमध्ये जरूर धावा आल्या असल्या, परंतु मात्र या तिसऱ्या ओव्हरमध्ये आशू खानने मात्र आतापर्यंत मागच्या 4 बॉलमध्ये 2च धावा खर्च केल्यात. त्यामध्ये मात्र 2 सिंगल पाहायला मिळाले आपल्याला. पुन्हा एक वेळ बॉल हवेत आहे. इथे बॉल वर गेलाय, दूर मात्र नाही आहे. फिल्डर बॉलच्या खाली येणार आणि झेल इथे पकडला जाईल आणि आशू खानच्या खात्यामध्ये पहिली विकेट आणि महेश कांबळे सारखा बॅटर आता बॅक टू दी पवेलियन. आशू खानचा मारा रफ्तार में गिरफ्तार. पहिला गडी बाद होतोय टीम रहमान या संघाचा आणि खरं तर हार्दिकचा चांगला असेल तिथे बॉलच्या खाली हार्दिक होते, चांगला जजमेंटल कॅच आणि पहिला गडी बाद इथे होतोय. खरं तर ऍक्शन रिप्ले या बॉलचा आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आज बघा आपल्या मेगा स्क्रीनवरती प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. खरं तर हे प्रेम आहे पुसदकरांचं या स्पर्धेवरचं. संकल्प ग्रुप दरवर्षाला ही स्पर्धा घेऊन येतं आणि याही वर्षाला अगदी उत्कृष्ट प्रतिसाद त्यांचा मिळतो आहे. भरभरून प्रतिसाद इथे प्रेक्षकांचा पाहायला मिळतोय. पुसदकर आहेत आणि पुसदकरांनी क्रिकेटवरती खूप प्रेम केलंय. ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये प्रेक्षक आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला खूप सारे प्रेक्षक पाहायला मिळतील. जरूर दिवस आहे आणि आपल्या रोजनीची कामानीची जर पाहिले तर या पुसदकर नगरीतले जेवढे रसिक आहेत, क्रीडा रसिक आहेत, आज जरूर दिवसाच्या सत्रामध्ये कामाला असतील, परंतु मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेला ते त्या कामापासून थोडा विसावा घेतील ना, तर अगदी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. इरफान खान बॅटिंगसाठी आले आणि पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर लेग बाईच्या या एका धावेनिशी ओव्हरची समाप्ती होईल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 38 धावा, 1 गडी बाद टीम रहमान या संघ या पहिल्या डावामध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या 38, 38 धावा. फैजलच्या या ओव्हरमध्ये मात्र त्याने 3च मात्र धावा खर्च केल्या आणि एक विकेट सुद्धा आपल्या नावे केली महेश कांबळेच्या रूपामध्ये. इतर खासियत आहे आशू खानची. आणि आता बॉलिंग साठी पाहायला मिळतील फैजल पिनवा. उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाजी ट्रॅक वरती आहे आणि मागच्या पुसद प्रीमियर लीग मध्ये त्याच्या भन्नाट वेगाने त्याने अनेक फलंदाजांना आपल्या जाळ्यात फसवलं होतं आणि आज सुद्धा त्याच पद्धतीने मारा करत असताना पहिल्या बॉलवरती फैजल पिनवा पाहायला मिळतोय. डॉट बॉलने सुरुवात फैजल पिनवाच्या या स्पेलची आणि खरं तर आज 4था ओव्हर आहे आणि 4था ओव्हर जसा संपेल तसा ड्रिंक्समॅन आपण तयार राहायचं आहे त्या संघाच्या, कारण 4 ओव्हर नंतर आपला ड्रिंक्स ब्रेक असतो. त्यानंतर आपण तयार राहायचं आहे, वेळ वाचवायचा आहे, कारण यानंतर आपल्याला आणखी 3 सामने घ्यायचे आहेत. त्यामुळे वेळ वाचवणं आपल्याकडून फार महत्त्वाचं असणार आहे आजच्या दिवसामध्ये. वेळेचं बंधन आहे.
वाळा बॉल आणि खरं तर समोरून निघून गेला हा बॉल. ज्या पद्धतीने टाकला फैजल पिनवाने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इरफान खानचा होता आणि इरफान खानला मला असं वाटतं हा बॉल अगदी जेवढ्या गतीने टाकला होता ना, थोडेसे जर पाहिलं तर लेट झाले इरफान आणि त्यामुळे बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. विकेट किपर सुद्धा स्वप्नील सर अगदी थर्ड मॅन जर पाहिलं तर 30 यार्ड वर्तुळाच्या जवळ जवळ उभा आहे. समोर खेळलाय ड्राईव्ह चांगला फटका केलाय. इथे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर येतात सहजतेने बॉलला परत करतील तोपर्यंत एक सिंगल धाव जोडली जाईल. पहिला डाव आहे प्रेक्षक आणि खरं तर दुसरा डाव प्रत्येक सामन्याचा खरं तर आपल्या सर्वांचं मन मोहून घेणारा ठरला. आजच्या दिवसामध्ये काय सामने झाल्यात आणि प्रेक्षक हॅलो रुपेशसाठी आणखी एक वेळ गतीने टाकला आणि हा बॉल जर पाहिला तर अगदी स्टिक्करवरती जाऊन लागलाय. त्यामुळे जसं पाहिजे तसं टायमिंग या बॉलवरती झालं नाहीये. त्यामुळे एक धाव जोडली जाईल या बॉलवरती. धावसंख्या धाव फलकावरती 40 धावा 40. नक्कीच रफ्तार का बादशाह फैजल पिनवा मला आताही आठवतोय मागच्या वर्षीचा असा गेलेला मॅच त्याच्या एका कॅचमुळं सुंदर असा खेळून काढलाय. त्या ठिकाणी आशु जयस्वाल जर मागच्या वर्षाचं मी आठवण काढून देऊ इच्छितो की मागच्या वर्षी निर्भय संघाकडनं तो खेळाडू आला होता फैजल. त्याच्या अतिशय एका गेलेली मॅच मध्ये त्याने अतिशय सुंदर असा झेल टिपला होता आणि तिथूनच कलाटणी मिळाली होती. आत्ताही मला आठवतो गुड्डू अकोलावरनं आला होता. बॅटिंगचा मारा अतिशय सुंदर असा करत होता. काही अंशी सर्व प्रेक्षकांनी मॅच सोडून दिली होती, मात्र टायमिंग चुकली आणि झेल सुंदररित्या टाकलेला हा चेंडू अलगद विकेट किपर अनिकेत चव्हाण यांच्या हातामध्ये आलाय आणि षटकाची समाप्ती. ड्रिंक्स ब्रेक राहील. या ठिकाणी उपस्थित असे प्रेक्षक मला माहिती आहे की प्रेक्षकांचा नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतोय. संकल्प ग्रुप तर्फे सलग हा जो फॉर्मॅट आहे तुम्हाला दिसतोय 3 खेळाडू बाहेरचे, हा फॉर्मॅट सलग 3 वर्षापासून आम्ही सक्सेस करून दाखवतोय आणि तेवढाच प्रतिसाद आम्हाला प्रेक्षकाकडनं पुसदच्या प्रेक्षकाकडनं मिळतोय. पुसद सोडा दिग्रस उमरखेड महागाव आणि पुसद या 4 तालुक्यामधनं प्रेक्षक सामने बघायला येतात. हे सामने बघण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक 6 महिन्यापासून तयारीला लागतो. आम्हाला विचारत असतो नेहमीच वावरताना जीवनामध्ये बाहेर गावामध्ये जाताना प्रत्येक प्रेक्षक आम्हाला विचारतो की तुमचा डे नाईटचा मॅचेस मागच्या वर्षी झाला होता तसाच डे नाईटचा मॅचेस यावर्षी सुद्धा तुम्ही ऑर्गनाईज करा. खरोखरच आम्हाला अभिमान वाटतो की त्या ठिकाणी की प्रेक्षकांना सुद्धा आमच्या मॅचेस या ठिकाणी होणारे आपला खेळाडू जो खेळ खेळतात पुसदचे खेळाडू जेमतेम खेळ खेळतात दाखवतात प्रेक्षकांना ते आवडतं म्हणून आम्हाला ते विचारतात. नक्कीच आम्ही दरवर्षी चांगला क्रिकेटचा खेळ खेळत राहू. मागच्या वर्षी आमचे नेते श्री शरदभाऊ महिंद साहेब यांच्याकडनं आम्हाला प्रायोजकत्व मिळालं होतं. यावर्षी सुद्धा काही कारणावश आमचे स्पॉन्सर चेंज झालेत. आमच्या एका म्हणण्यावर ॲडव्होकेट मोहिनीताई नाईक यांनी सुद्धा आम्हाला यावर्षी स्पॉन्सरशिप केली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद मी देतो बन्सल कोचिंग क्लासेस, डेनिम हंट मेन्सवेअर जे मेन स्पॉन्सर आहेत आमचे, स्पीमॅलिन, मदिना ज्वेलर्स, हॉटेल दरबार, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस, एकविरा कम्युनिकेशन आणि सर्वर स्पोर्ट्स व फलस्वरूप आमचे आश्रयदाते या ठिकाणी मॅच बघताना
सर्व आश्रयदात्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी मदत केली. मी धन्यवाद देतो तर डॉक्टर रवींद्र वडते सर, कैलाश भैया साहू, कन्हैया भैया बजाज, अभिजित भाऊ पानपट्टे, विशाल भाऊ घाटे, ऋषिकेश पंडितकर, पिंटू भाऊ भुके आणि पहिल्याच्या चेंडू मध्ये खणखणीत षटकार. बॉल पाठवा ना. बॉल 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 मिला नहीं हो, दूना दूं क्या? पूरा नहीं बॉल देना पड़ेगा. दो भैया कहाँ है क्या बॉल, है क्या? ओके मिल गया? पाठो. बॉल दे दो दूसरा. मिल गया नहीं 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 बॉल दे दो. बॉल घ्या सर, बॉल. आ रहा भेजो भेजो भेजो, वो भी भेजो. मैच चालू करो मला कंटिन्यू. वो बॉल मॅच चालू करा. याच्यानंतर आम्हाला अजून सलग 3 सामने घ्यायचे आहेत. मैच या 6 डावाने धावसंख्या पोहोचली थी. तू इधर में आके बैठ. 47. पुन्हा त्याच दिशेने आणि त्याच ठिकाणी रिप्ले बघतोय आपण, पण नाही 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 रिप्ले नाही आहे. दुसरा शॉट त्याच ठिकाणी मारला आहे एजाज. मागच्या वेळेस मागच्या मॅचचा तो हिरो होता, शेवटचा षटक घेऊन आला होता, पण एजाजच्या भेदक गोलंदाजीने तो दुसरा भी बॉल घ्या बेटा. तुम्ही बघताय रिप्ले नाही आहे तो. पुन्हा तोच त्याच ठिकाणी 2 सलग षटकार खेचलेत ते रुपेश उदगीर यांनी. पहिला मॅच सुद्धा असाच गाजवला होता, आता सुद्धा तो गाजवतोय. रुपेश उदगीर नावाचा वादळ या ठिकाणी घोंगवतोय. पुसदच्या यशवंत स्टेडियम वरती वादळ घोंगवतोय. आणि सुंदर असा चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू, खरोखरच वेलकम बॅक म्हणावं लागेल एजाजचा. आणि तो सुद्धा बॉल आलाय. आणि सुंदर असा कमबॅक म्हणावं लागेल एजाजद्वारा. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण हजर. हार्दिक एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेला नकारले तो. आता मात्र धावा झाल्यात त्या 54. 5वं षटक प्रगतीपथावरती. चेअरअप करताना खेळाडू पुढचा चेंडू आणि पुन्हा त्याच ठिकाणी आणि तिथेच. आणि दुसरा बॉल आला नाही तर आला. तिसरा बॉल त्यांनी पाठवला. काहीच ताळमेळ या ठिकाणी घ्यावं लागेल. मात्र मी या ठिकाणी सांगतो प्रेक्षकांना की 100 धावा 120 धावा ज्यावेळेस चेस होऊ शकतात तर हा मॅच सुद्धा रोमांचक परिस्थितीमध्ये जाऊ शकतो, याची काळजी नसावी.
एजाज पुढचा चेंडू घेऊन येताना सुंदर असा कमबॅक, निर्धाव चेंडू, धावा मात्र त्याच ठिकाणी 60 धावा. शेवटचा चेंडू या षटकातला. हेलो लास्ट बॉल. ए बॉल पकड़िए. अरे बाळांनो तिथे बॉल गेलेला आहे. बॉल नाही का उधर का. पुन्हा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चुकला आणि षटकाची समाप्ती. पाचच्या षटकाच्या समाप्तीनंतर 60 धावा झाल्यात. अतिशय चांगलं बांधून ठेवलंय रहमानी या संघाला. आता शेवटचे 3 षटक शिल्लक. 3 षटकामध्ये म्हणजे 18 चेंडूमध्ये किती धावा काढतात ते बघूया. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर 60 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि रुपेश खेळत आहेत 11 बॉल 34 धावेंवरती, ज्यामध्ये मात्र 5 षटकारांचा समावेश आहे. आज मात्र षटकारांमध्ये डील करतायत रुपेश, बाकी काही नाही. प्रत्येक बॉलवरती एकच प्रयत्न चाललाय की बॉल मैदानाच्या बाहेर कसा पाठवला जाईल. बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा या दरम्यान पाहायला मिळतोय. 5 ओव्हर समाप्त, 60 धावा धावफलकावरती. एक गडी बाद झालाय रहमान या संघाचा. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एस.के. आलिम संघ कशा पद्धतीने बॉलिंग करेल पुढच्या 18 बॉल्स मध्ये हे सुद्धा बघण्यासारखं आहे. आशू खान आजच्या दिवसामध्ये चांगली बॉलिंग त्यांची झाली. आता जर पाहिलं तर फैजल पिनवा बॉलिंग साठी त्यांच्या ओव्हरचा दुसरा फैजलचा हा बॉल किती प्रचंड वेगाने बॉल पायावरती धडकला असेल, कारण जर पाहिलं तर पायावरती लागला आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अगदी परत आला हा बॉल. भन्नाट वेग आहे, प्रचंड वेग आहे फैजल पिनवा यांच्याकडे. उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज असंच नाही म्हणत अशीच उपाधी मिळाली नाहीये. पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळते. हेलो मागच्या ओव्हरमध्ये फैजलने मात्र 2च धावा खर्च केल्या. पुन्हा एक वेळ तो पाहिलं तर पायावर टाकलेला बॉल ऑन साइडला स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग चांगली प्रवीण आहेत तिथे. रनआउटचा चान्स आणि हो खरं तर क्लोज कॉल पाहायला मिळेल. बघण्यासारखं आहे काय घडलं नेमकं या बॉलवरती. खरं तर फेकी चांगली होती प्रवीणची. यष्टीरक्षकाने फेकी कलेक्ट सुद्धा केली आणि बघूयात या बॉलवरती नक्कीच काय पाहायला मिळेल. चला फिल्डिंग सेट ठेवायची आहे. प्रेक्षको हा सामना चालला आजच्या दिवसात तिसरा सामना. आणि खरं तर आज रात्रकालीन जे 3 सामने आहेत ना त्यावरती लक्ष आहे. OUT आउट असणार आहे. धावबादीच्या रूपामध्ये मोठा धक्का लागतोय टीम रहमान या संघाला. रुपेश आता मात्र बॅक टू दी पवेलियन. धावबादीच्या रूपामध्ये धक्का क्रमांक 2. आणि खरं तर प्रवीणची चांगली फिल्डिंग तिथे पिकी तेवढ्या ताकदीने परत केली. कौतुक करावं लागेल विकेट किपरचं. वेगाने कलेक्ट केली पिकेट यष्टनवरती लावली आणि रुपेश फ्रेम मध्येही नव्हते. क्लोज कॉल होता आणि धक्का क्रमांक 2 रहमान संघाला मोठा लागतोय. इनसाइड बॅटर सलामीचा बॅटर आणि खरं तर विध्वंसक बॅटर आता तंबूच्या आसराला परत आहे. धावसंख्या धावफलकावरती 61 धावा 61. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग साठी आता कोण असतील. सय्यद सलमान आणखीन एक वेळ
बॅटिंगसाठी पाहायला मिळतील. हैदराबादचा हा खेळाडू आहे. तर एक काळ ISPLचं सीझन या खेळाडूने गाजवलं आहे. आणि या वर्षामध्ये जर पाहिलं तर पुसद प्रीमियर लीगचं या मैदानाला गाजवण्याची खरं तर या मॅचमध्ये खरं तर गरज आहे. धावा इथे जर पाहिल्या तर 61 धावा होत आहेत, परंतु फैजल पिनवा मागच्या पहिल्या ओव्हरमध्ये त्याने मात्र 2 धावा खर्च केल्या आणि याही ओव्हरची सुरुवात तशी केली आहे. आणि हाही बॉल अगदी प्रचंड वेगाने टाकला, परंतु मात्र गॅपमध्ये आहे. इथे बॉल थांबत नाही. आउटफील्ड गतिमान या मैदानाची आणि बॉल जातो अगदी पहिल्याच बॉलवरती स्क्वेअर लेग बॉल लाईनच्या पलीकडे. या येथील 4 धावा चौकारासाठी फटका खेळून काढला सलमानने. खरं तर ॲक्शन रिप्ले या बॉलचा बघा ज्या पद्धतीने खेळला होता. खरं तर डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे सलमान. डीप बॅकवर्डच्या क्षेत्रामध्ये तिथे 4 धावा प्राप्त करतील. पुन्हा एक वेळ पायावर टाकलेला बॉल इथे खरं तर पायावरती लागला होता. ते प्रचंड वेग आहे ज्या पद्धतीने तो टाकतोय. हॅलो, मला वाटते जाहेदला आयडेक्सचे सुद्धा 2-3 शिष्या घेऊन ठेवावं लागेल, कारण की ज्या पद्धतीनं त्यांच्या खेळाडू बॅट्समनच्या पायाला चेंडू लागतोय त्या पद्धतीने त्यांना आयडेक्स लागणारच आहे. आता तर काही कळणार नाही, मात्र रात्रीला झोपण्यापूर्वी फैजलची आठवण सुद्धा जवळ येईल एवढं मात्र नक्की. नक्कीच प्रत्येक बॉल फैजलचा शरीराचा वेध घेणारा आलाय. वेग आहे. हाई बॉल प्रचंड वेगाने टाकला. बॉल हवेत होता. उडी तिथे फिल्डरने मारली जरूर आहे, परंतु मात्र इथे फिल्डिंग चांगली. तिथे डीप परब आहेत तिथे. या बॉलवरती मात्र एक सिंगल धाव जोडली जाईल. धावसंख्या आता 66 वर जाऊन पोहोचते. 6वा ओव्हर प्रगती पथाला आहे. एका खरं तर मागच्या वर्षामध्ये सय्यद सलमान सुद्धा ही स्पर्धा खेळले आणि फैजल पिनवा सुद्धा ही स्पर्धा खेळले. आणि जो खेळाडू अगदी पुसद नगरीमधून खेळून गेलाय ना, तो पुन्हा एक वेळ 30 धाव करतो की मला पुन्हा एक वेळ पुसदची ती टुर्नामेंट खेळायची आहे. ही खरं तर प्रसिद्धी झाली आहे आणि खरं तर नावलौकिक स्पर्धा झाली आता संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये. संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारतभरामध्ये या संपूर्ण स्पर्धेची चर्चा आहे. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 66 धावा 2 गडी बाद टीम रेहमानी या संघ पाहायला मिळेल. सर्व महाराष्ट्रातील प्रेक्षक आपल्या या स्पर्धेला बघतात, तर त्यांच्याकडून कमेंटच्या रूपामध्ये खूप चांगल्या कमेंट येतात. काही कमेंट वाईट सुद्धा येतात सुद्धा, पण नेगेटिव्ह कमेंट वर लक्ष न देता पॉझिटिव्ह वरती भार देऊन आम्ही या ठिकाणी पोहोचलोय. अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला पुसद उमरखेड महागाव आणि उलट अजून हिंगोलीच्या कळमनुरीपासून सुद्धा प्रेक्षक या ठिकाणी मॅच बघण्यासाठी येतात. संपूर्ण श्रेय हे आमचे आश्रयदाते व संपूर्ण श्रेय हे आमच्या पुसदच्या क्रिकेट रसिकांना जातं, कारण की त्यांच्याच सपोर्टने हे सामने आम्ही घेऊ शकतो. आत्ता मात्र 2 षटक शिल्लक आहे. या 2 षटकामध्ये बघूयात काय कारनामे आणि काय धावा करू शकतात. तर ते सलमान, मागच्या वर्षी सलमान हा शर्वरी संघाकडनं आला होता. फायनल खेळला होता तो सुद्धा, त्याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. बॅटिंग मग चालली नव्हती, मात्र गोलंदाजी मात्र चांगली गेली होती. आता एजाज आलाय. सुंदररित्या टाकलेला चेंडू तेवढाच सन्मानपूर्वक खेळू काढला. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी नकारलंय. याच्या पूर्वीचा मोठा झटका रहमाने संघाला पडला होता. रुपेश उदगीर यांच्याकडनं याच्या रूपात 2 धावा
धावण्याच्या नादामध्ये तो धावबाद झाला होता. एजाज मागच्या मॅच मधला हिरो म्हणावं लागेल त्याला. सर्वोच्च षटक टाकून 3 विकेट प्राप्त केल्या होत्या त्यांनी. आणि पुन्हा एकदा हवेत गेलेला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण हजर आणि सुंदर असा झेल टिपलाय तो आशू खान यांनी. आशू हा बिहारवरनं आलाय. त्याच्या बॉलिंग आणि बॅटिंगने मंत्रमुग्ध केले प्रेक्षकांना. मागच्या सामन्यामध्ये 73 धावा काढल्या होत्या आशू यांनी. अतिशय सुंदर असे फटके घेऊन स्ट्रेट ड्राईव्ह षटकार बघून मारून त्यांनी मन जिंकले होते. सचिन तेंडुलकर आठवले. आत्ता आलाय तो इरफानची जागा घेण्यासाठी. सोनू 77 फुटबॉल. सोनू 17 और खतरा. जसा जसा दिवस मावळतोय तसा तसा प्रेक्षकांचा कल स्टेडियमकडे जातोय येतोय. हे सामने सर्व सामने YouTube चॅनलवरती आपल्याला लाईव्ह बघता मिळत आहे. एजाज हा मुळात विकेट कीपर आहे आणि फुटबॉल हा आणि तेवढाच आल्याच्या नंतर चांगला षटक आणि तेवढ्याचा सुंदर झेल टिपलाय तो प्रवीण याने. दुसरा झेल टिपलाय तो प्रवीण याने. मी आधीच म्हटलं होतं की एजाज हा चांगला वेल कमबॅक मानतो. 3 विकेट घेतल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये आणि आत्ताच्या सामन्यात सुद्धा त्यांनी 2 विकेट घेतल्यात. त्याला समीर सय्यद याचं टोपण नाव त्याने ठेवलेलं आहे. एजाज आलू कांदा एक्सप्रेस चेष्टेचा भाग आहे. मात्र हा खेळाडू एजाज फुटबॉल आणि क्रिकेट दोन्ही मध्ये चांगला खेळाडू आहे. फुटबॉलमध्ये तो विकेट कीपर आहे आणि सोनू हा फॉरवर्ड मध्ये खेळत होता. पण येताच क्षणी त्याचा विकेट टिपलाय तो. हॅट्रिक चान्स आहे ना. हॅट्रिक चान्स आहे आता तो त्याला. मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्याला हॅट्रिक चान्स आला होता मात्र चुकला. पण यावेळेस सुद्धा आता बघूया काय करतो. आता आलाय वसीम अक्का. लवर संघाचा खेळाडू ओपनिंग बॅट्समन होता. त्याचा जॉब पूर्ण करून तो आता या ठिकाणी आलाय फक्त मॅच बघण्यासाठी आपला खेळण्यासाठी. मी आधीच म्हटलं होतं कळमनुरीवरनं सुद्धा त्याला बघण्यासाठी आमचे सामने बघण्यासाठी प्रेक्षक येत असतात. हॅट्रिक बॉल सुंदररित्या टाकलेला चेंडू तेवढ्याच चांगला खेळून काढला त्याने. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेला नकारलंय सलमान यांनी. रन कितने हो गए रन रे. अरे इधर आके बैठ ऊपर का. 68 धावा झाल्यात. पुढचा चेंडू घेऊन येताना एजाज आणि आता मात्र अतिरिक्त धावा स्वरूपात धावसंख्या झाली 69. मी आधीच सांगतो हा सामना जितका जसा दिसतोय तसा नाही आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहे. पुढचा चेंडू घेऊन येताना एजाज सामना करेल तो सलमान. हैदराबाद वरनं बिलॉंग करतोय. कुटपाचा चेंडू आणि कणकणीत बिगिट षटकार. बाहेर जा मित्रांनो आपले व्हॉलेंटियर्स. या 6 धावेने धावसंख्या पोहोचली ती 75 75.
जानी भाई आता शेवटचा षटक घेऊन येतोय तो अनिकेत दादू. सामना करेल तो सय्यद सलमान. नक्कीच प्रेक्षकांना खेळून ठेवणारा असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ते अतिशय चांगले गोलंदाज फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. याच्या नंतरचा होणारा असा सामना चिंतामणी 11 वर्सेस ARCC. अतिशय सुंदररित्या टाकलेला चेंडू, तेवढ्याचा खणखणीत चौकार. आशू होता त्या ठिकाणी, मात्र त्याला अडवता नाही आला. या 4 धावेने धावसंख्या पोहोचली ती 80 धावा. आता शेवटचे 5 चेंडू. या 5 चेंडू मध्ये बघूया रिव्ह्यू वाईट आहे का बघा. शौकत सर वाईट का देखना रिव्ह्यू. याच्यानंतर होणारा सामना चिंतामणी 11 वर्सेस ARCC 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे या ठिकाणी आपला टॉस करण्यासाठी यायचं आहे. आणि 2 नाईटचे असे होणारे सामने चिंतामणी 11 वर्सेस रेमानी 11, अलीम SK वर्सेस ARCC. नो बॉल, फ्री हिट. सुंदररित्या टाकलेला वेलकम बॅक म्हणावं लागेल. कॅम्पसने टाकल्या त्या ठिकाणी याच्या झाल्यावर मात्र 4 धावा. आत्ता मात्र काहीस क्षेत्रक्षणामध्ये बदल. पुढचा चेंडू घेऊन येताना सुंदररित्या टाकलेला चेंडू, मात्र अतिरिक्त चेंडू. काहीस बचावात्मक रूप धारण केले अनिकेत यांनी. आखू टप्प्याचा चेंडू आणि त्या ठिकाणी षटकार, खणखणीत षटकार. रस्त्यावरच बॉल आहे. अतिशय गचाळ चेंडू म्हणावं लागेल अनिकेत द्वारा.
आणि अशा तऱ्हेने 15,000 धावा पूर्ण झाले ते सय्यद सलमान यांच्या क्रिकेटच्या इतिहासामधले, टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामधले आणि चांगला कमबॅक म्हणावं लागेल. हीच लेंथ आणि लेंथ वरती बांधून ठेवायचं आहे. शेवटचे 2 चेंडू ना, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 92 धावा फलकावरती. मी आधीच सांगितलं होतं 100 धावा सुद्धा या ग्राउंडला कमी आहेत. आणि सुंदर असा कमबॅक म्हणावं लागेल. 2 चेंडू निर्धाव घेतले त्यांनी. आता या इनिंग मधला शेवटचा चेंडू ARCCचे कॅप्टन आणि चिंतामणी संघाचे कॅप्टन रिव्ह्यू. हा रिव्ह्यू आहे. निर्धाव चेंडू आणि षटकाची समाप्ती. 93 थ्रू विन. ARCC संघाचे कर्णधार आणि चिंतामणी संघाचे कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. आता मात्र प्रेक्षकांची खचाखच गर्दी वाढताना प्रेक्षकांना विनंती आहे, बाउंड्रीवरती कोणीच थांबायचं नाही आहे. बसण्यासाठी तुम्हाला भरपूर जागा आहे. कृपया सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, बाउंड्रीच्या बाहेरच थांबायचं आहे. अनिकेत नागठाणे आणि शोएब इक्बाल. शोएब इक्बाल प्लीज कम ऑन द स्टेज. टॉस साठी यायचं आहे तुम्ही. हॅलो. टॉस होता हुआ. याच्यानंतर होणार असा सामना, अतिशय आकर्षक असा सामना. ARCC 11 वर्सेस चिंतामणी 11. दोन्ही संघाचे कर्णधार अनिकेत नागठाणे पुसद चा हार्ड हिटर बॅट्समन आणि शोएब इक्बाल अतिशय वेगवान ऑलराऊंडर गोलंदाज बॅट्समन. पहिले टॉस हे चित आणि हा पट, हेड आणि हा टेल. कोण मागेगा? चित, हेड, डिसीजन क्या? 10 मिनट में बोलो। नहीं अभी बोलना पड़ता. नहीं बोला हाँ तो बोलना तू. तुम्हारे प्ले इसके बाद तुरंत खेले जाने वाला मैच चिंतामणी वर्सेस ARCC. दोनों के लिए जीतना बहुत जरूरी, क्योंकि दोनों ही टीमें एक एक मैच हार के बैठ चुकी है. जो टीम हारेगी लगभग उनका रास्ता बाहर के लिए निकल जाएगा. उनको रन रेट से मार.
चिंतामणि और एआरसीसी को करो या मरो का मुकाबला कि दोनों टीमें एक एक मैच के ऑलरेडी हार चुके हैं। 93 का टारगेट रखा है जीत के लिए रहमानिया ने। देखना है, बल्लेबाजी में कुछ खास नहीं कर पाए लेकिन गेंदबाजी में कुछ करिश्मा करना होगा अगर मैच जीतना है तो। और अलीम अस्के जिस तरह के बल्लेबाज हैं उनकी टीम में, और यहाँ पर चेस करना आसान। चला फिल्डिंग लावायची लगेच, आपली टीम रेहमानिया संघ फिल्डिंग सजवा लगेच, वेळ वाचवा, चला फिल्डिंग लावायची लगेच कॅप्टन। एक ओवर के बाद हाँ बुला सकते, बुला लो शरद काड़े को, बुला लो, इम्पैक्ट प्लेयर हो। अंपायर्स, यस 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 जाहिद भाई, कोई प्रॉब्लम नहीं, कोई प्रॉब्लम नहीं। शरद काड़े इम्पैक्ट प्लेयर है। आणि खरं तर आपल्याला पाहायला मिळतं आहे सन्माननीय मतीनभाई, त्यानंतर सय्यदजी मुमताज या सर्व मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि खरं तर यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळते। चला मॅचकडे वळूया, सामन्याला सुरुवात होते। इथे जर पाहिलं तर नक्कीच 92 धावा केल्या आहेत, 93 धावांचं लक्ष्य आहे टीम एस के आलिम संघासमोर। साइकिल बाहर निकालो बच्चों, बच्चों जल्दी साइकिल बाहर निकालो, ग्राउंड के अंदर साइकिल मत लाओ। ए हाथ बताओ, ठीक है ना। प्रवीण डवसे आणि पर्व लंबा सन्माननीय संदीपजी बहादुरी यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालंय। दादांचंही स्वागत आहे। पहिल्याच बॉलवरती बॉल हवेत आणि इथे प्रॉपर टायमिंग जरूर झालंय, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील आणि तिथे बॉल अगदी बाउंड्री लाईन जवळ अडवल्या सुद्धा जाईल। सुरुवात होते आहे प्रेक्षको, स्वागत आपलं। संकल्प ग्रुप प्रस्तुत पुसद प्रीमियर लीग ही दिवस रात्र कालीन स्पर्धा आहे। खरं तर ज्या स्पर्धेची आपण वर्षभरापासून अगदी आतुरतेने वाट पाहतो, या पुसद नगरीमध्ये ती स्पर्धा आता खरोखर आजच्या दिवसापासून आपल्या भेटीला आली आहे। सय्यद सलमान समोर टाकलेला बॉल आणि समोरून अगदी काटाकीर बॉल फिरवलाय। इतर खासियत आहे सलमानची, अष्टपैलू खेळाडू आहे आणि मागच्याही सीझनमध्ये याच पद्धतीने खेळ त्याने केला आणि याही सीझनमध्ये त्याच पद्धतीची चमक त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते। पहिल्या बॉलवरती जरूर 2 धावा आल्या, त्यानंतर हा निर्धाव चेंडू त्याने टाकलाय। पुन्हा एक वेळ अक्षरशः जर पाहिला तर समोर टाकलेला बॉल, फुरलेंची डिलिव्हरी आणि इथे जर पाहिलं तर निर्धाव चेंडू। खरं तर मागच्या महिन्यामध्ये, याच महिन्यामध्ये
मला आठवतं मुक्ताईनगर परिसरामध्ये सय्यद सलमान खेळायला आले, तिथेच सुद्धा त्यांनी याच पद्धतीची बॉलिंग केली होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जर पाहिलं तर सय्यद सलमान खूप चांगला खेळ करतायत, परंतु आता मात्र बॉल सरळ हातामध्ये आणि खरं तर प्री होम डिलिव्हरी लॉंग ऑफच्या हातामध्ये झेल पकडला जाईल आणि सस्त्यामध्ये प्रवीण डवसेचा खेळ इथे सय्यद सलमानने केलाय समाप्त. धक्का क्रमांक पहिला लागतोय TSK अलीम संघाला 93 धाव्यांचा पाठलाग करत असताना. विकेट आली आहे, विकेट, मोठी विकेट. खरं तर प्रवीण आता बाद झाल्यात. धावसंख्या धाव फलकावरती 2 धावींवरती पहिला गडी बाद झालाय. खरं तर सय्यद सलमानने आपल्या जाळ्यात फसवलं आणि खरं तर लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तिथे सजवलाही सुद्धा होता. या बॉलचा प्रयत्न होता आणि विथ द प्लॅनिंग फसवलं प्रवीण यांना. क्रिकेट हे प्लॅनिंगचं ज्या पद्धतीनं समीकरण आखतं ना, खरं तर ज्या पद्धतीने गोलंदाजाने गोलंदाजी केली आणि फिल्डरने त्या ठिकाणी कॅच पकडला, फलंदाजाने अगदी त्याच क्षेत्रामध्ये फटका खेळला. म्हणून पूर्वनियोजन जे काही असतं ते क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं आहे आणि पूर्वनियोजन होतं या बॉलवरती. अगदी 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर पाहायला मिळतात, कारण पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक डीप काउ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका आणि 440चा झटका. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती अनिकेत चव्हाणच्या बॅटमधून आक्रमण आणि बॉल थर्ड मॅन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. एक टप्पा सीमा रेखा पार, येतोय चौकार 4 धाव्यांसाठी. अगदी पहिल्याच बॉलवरती आल्या आल्या चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या धाव फलकावरती 6 धावा. हाय बॉल, लोअर फुल टॉस आहे, इथे बॉल फिरलाय बॉल स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचतील अगदी डीप मिडविकेटच्या क्षेत्रामधून, तोपर्यंत एक सिंगल धाव जोडली जाईल. सिंगल धावेच्या मदतीने इथे ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती या रन चेजमध्ये SK अलीम संघाची 7 धावा. एक महत्त्वाचा गडी बाद झालाय प्रवीण डवसेच्या रूपामध्ये. सलमानला तिथे विकेट आणि त्याच्या खात्यामध्ये एक सफलता पाहायला मिळते आहे पहिला ओव्हर समाप्तीनंतर. स्क्रीन वाले भैया स्टेज पे, स्क्रीन वाले स्टेज पे आओ और भैया से मिलो. स्वप्निल भाई, वो स्क्रीन वाले को भेजो, जानी भाई ने बुलाए स्टेज पे, भेजो उनको. स्क्रीन वाले फोन लगाओ उनको, फोन. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते आहे 8 धावेंवरती. दुसरा ओव्हर प्रगतीपथाला आहे आणि रुपेश, आजच्या दिवसामध्ये रुपेशची बॅट चालली काय, बॉल सुद्धा सोबत तसाच पद्धतीने खेळ करेल का रुपेश. आज प्रयत्न इथे राहील, परंतु मात्र अनिकेतचा प्रयत्न तिथे रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा झालाय.
काही हल्ल्याच्या काळामध्ये जर बघा पाहिलं तर रिव्हर्स स्वीपचा फटका फार विकसित आहे. अनेक खेळाडू आपण पाहतो तो रिव्हर्स स्वीपचा फटका प्राधान्य देतात त्या फटक्याला, कारण त्या फटक्यावरती खूप धावा येतात असं प्रत्येक फलंदाजाचं मत असतं. आणि खरं तर तेवढं चांगल्या पद्धतीने ते बरोबर सुद्धा आहे. खरं तर तशा पद्धतीने टायमिंग होणं त्या बॉलवरती फार महत्त्वाचं असतं. इथे जर पाहिलं तर टायमिंगचा अभाव पाहायला मिळाला. लेट झालेत अनिकेत दादू आणि इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 8 धाव्यांवरती स्थिरावले. दुसरा ओव्हर प्रगतीपथाला आहे आणि खरं तर संकल्प ग्रुपच्या सर्व टीमचं कौतुक करावं लागेल. त्यामध्ये जर पाहिलं तर हो इथे सुद्धा फिल्डरच्या हातामध्ये सरळ मिड ऑफच्या हातामध्ये हा चेंडू खेळून काढलाय. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. खरं तर या पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी स्वीकारली आमच्या मुख्य आयोजन समितीने. बॉल हवेत आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल वेगाने ट्रॅव्हल सुद्धा करेल. प्रॉपर टायमिंग इथे झालाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 आणि चौकार मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळतोय. तर मुख्य नियोजन समिती सन्मान्य विशाल भाऊ घाटे असतील, बाळूभाऊ देशमुख असतील, स्वप्नजी जयस्वाल असतील, सय्यदजी मुमताज असतील, निखिलजी गादेवार आहेत, सन्मान्य मदीन अली शहा आहेत, धीरजजी ढोले आहेत, पिंटू फुके असतील, अल्ताफजी हाशमी आहेत. या सर्व आयोजन समितीचं कौतुक करावं लागेल. खूप ज्या पद्धतीने मेहनत केली आहे संपूर्ण स्पर्धेला आखण्यासाठी नियोजनबद्ध ही स्पर्धा पाहायला मिळते आहे. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फटका इथे प्रॉपर झाला नाहीये. जरूर कनेक्शन इथे पाहायला मिळत नाहीये. सन्मान्य आमचे आश्रयदाते जर पाहिलं तर कन्हैया बजाज आहेत, कैलासजी साहू पाहायला मिळतील, कौस्तुभ दुमाळे सर आहेत, गुड्डू भैया, त्यानंतर युवराज भाऊ पवार आहेत, रवी भैया मॅन चंदाने आहेत, करणजी ढेकडे आहेत, रोहन जयस्वाल आहेत. सर्वांच्या माध्यमातून जर पाहिलं तर आपल्याला विशेष सहकार्य इथे पाहायला मिळते. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये या रन चेजमध्ये. आणखी जर पाहिलं तर पुढचे 6 ओव्हर आणि 81 धावा करायच्या आहेत. हॅलो आज के दिन का खेले जाने वाला तीसरा मुकाबला पहली गेंद पर बड़ा हिट खेलने की कोशिश, हवा में गया, कैच का प्रयास जरूर किया था मगर शरीर से काफी दूर. जब तक कि फील करते दोनों नासरी से पूरी किए. अजिंक्य देशमुख टीम का एक और खिलाड़ी 11 नंबर की जर्सी में गेंदबाजी के लिए आईएसपीएल का सितारा सलमान. और इस बार स्टेज के जाने पर मगर फिर से गेंद, एक प्रयास जरूर किया था स्टेज के खिलाड़ी ने मगर पकड़ नहीं पाई इस गेंद को. यह मिलने वाला दूसरा जीवनदान अजिंक्य देशमुख को. माफ कीजिए, परू लामा मैन फ्रॉम
मैन फ्रॉम एमपी, पटकी गेंद और इस बार फील्डर गेंद के नीचे और एक आसान से कैच इरफान द्वारा टीम के आइकॉन खिलाड़ी को चलता किया। एक आइकॉन खिलाड़ी ने सलमान हेलो और अब बल्लेबाजी के लिए आशु खान मैन फ्रॉम बिहार, पिछले मैच का मैन ऑफ द मैच सुपरस्टार खिलाड़ी आशु खान बल्लेबाजी के लिए 20 गेंदों में एक आतिशी पारी खेली थी 73 रनों की। आशु खान वही बल्लेबाजी के लिए और गेंदबाजी के लिए सलमान। इस लड़खड़ा दी पारी को संभालना होगा दोनों बल्लेबाजों को। और क्या बजी शॉट, इस बार मिड विकेट के क्षेत्र में गेंद को पहुंचाया आउट ऑफ द पार्क 6 रनों के लिए। इसी 6 रन की मदद से छलांग मारता हुआ स्कोर मामा 22 रन 2 विकेटों के नुकसान पर आते ही अपने इरादे स्पष्ट किए बल्लेबाज आशु खान ने। टीम के आइकॉन खिलाड़ी बिलोंग करते बिहार से। कृपया बॉल आगे आगे। एक बड़ा बैटल देखने लायक गेंदबाजी की ओर से आइकॉन खिलाड़ी सलमान और बल्लेबाजी के लिए अलीम के आइकॉन आशु खान। हेलो और इस बार फाइल लेके जाने पर गेंद जाती हुई 4 रनों के लिए। और इसी बीच ओवर की समाप्ति। 3 ओवरों की समाप्ति के बाद रन संख्या जब पहुंची 26 रन 2 विकेटों के नुकसान पर टीम आलिम 11 का स्कोर। और अब गेंदबाजी के लिए टीम के दूसरे आइकॉन खिलाड़ी रुपेश मैन फ्रॉम उदगीर। तूफानी बल्लेबाजी का प्रदर्शन किया रुपेश ने। अब गेंदबाजी के लिए और सामने पुसद का एक नामचीन सितारा अनिकेत चौहान दादू टेनिस कोर्ट से गेंदबाजी करेंगे। रुपेश दादू के लिए अपने निजी कोटे का दूसरा टीम की ओर से चौथा ओवर लेकर रहा रुपेश मैन फ्रॉम उदगीर। अपनी गेंदबाजी में गति में मिश्रण करते हैं, इन स्विंग आउट स्विंग करने में माहिर रुपेश। 30 का 30 बॉल 67 रन। अरे
बॉल 66. तेच तरार गेंदी समझ नहीं पाए 29 बॉल 66 सांगा. काय बॅटचा आहे बॅटचा. अंपायर अपना डिसीजन पर कायचा? उनतीस गेंदे 66 रन. बरोबर का? 66 in 29. कमेंट बॉक्स में स्वागत करता हूं मैं शर्वरी के ऑनर धीरज भैया ढोले और उनके जेड सिक्योरिटी पांडे सर, गरीबों के अरशद वारसी. और इस बार गेंद को पहुंचाया सीमा पर. सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, लुकिंग लाइक अ वाव. 6 रनों के लिए आशु खान के बल्ले से निकलता हुआ ये कड़ा प्रहार. उधर कौन है? इसू भाई ते अरे यशु भाई, वो बच्चों को साइकिल निकाले लगो, वो तुम्हारे बाजू में जो है. काढते ते फक्त तुम्ही म्हणा भियायचं होती नी. बेहतरीन आला दर्जे की बल्लेबाजी होती हुई है. आशु खान, मैन फ्रॉम बिहार, टीम का आइकॉन खिलाड़ी. यहां पर तहे दिल से स्वागत है अंसार भाई, मेमन हॉस्पिटल के केयर टेकर. कृपया कमेंट्री बॉक्स में आए. और इस बार क्या बेहतरीन शॉट, स्ट्रेट के जाने पर बेहतरीन स्ट्रेट ड्राइव. एक कलात्मक शॉट, हर तरीके के शॉट इस बल्लेबाज के खामे में. बेहतरीन बल्लेबाजी आशु खान, मैन फ्रॉम बिहार. इसी तरीके की बल्लेबाजी करेंगे तो यकीनन अपने लक्ष्य तक जरूर पहुंचाएंगे अपनी टीम को आशु खान. और इस बार आउट गेंद फील्डर गेंद के नीचे. क्या भाई क्या अच्छा लो बल्ब के क्षेत्र में एक बड़ी मछली जान में फंसाते हैं रुपेश, मैन फ्रॉम उदगीर. टीम को लगने वाला यह बड़ा झटका आइकॉन खिलाड़ी आशु खान के रूप में. स्क्रीन वाले भैया स्टेज पे आइए. नाश्ता करने गया बोलते, आ रहा बोलते, आओ नाश्ता करने गया. और क्या भाई क्या इस बार फाइनल के क्षेत्र में फुल टॉस गेंद थी, स्कूप करना चाहते थे मगर गेंद सीधी फील्डर बाबू मजहर जिंदरान के हाथों में. बेहतरीन कैच बाबू द्वारा फाइनल के क्षेत्र में. ए मामा इथं बसला तू, तिथे कोण बसला? किती 4 विकेट पडल्या ना. टीम को लगने वाला ये 14 झटका आशु जायसवाल के रूप में टीम के आइकॉन खिलाड़ी थे. और अब बल्लेबाजी के लिए अलीगढ़ एक्सप्रेस फैजल पिलवा, मैन फ्रॉम उत्तर प्रदेश. जिस तरीका तूफान अपनी गेंदबाजी में लाते हैं उसी तरीका बल्लेबाजी में लाना होगा. फैजल पिनवा, मैन फ्रॉम यूपी,
अलीगढ़ एक्सप्रेस के नाम से जाने जाते हैं फैजल बिनवा, रफ्तार का बादशाह। मैच का समीकरण कुछ इस प्रकार से 25 गेंदे 56 रनों की जरूरत। और गेंदबाजी के लिए तैयार एक बार फिर से रुपेश। आगे कर रहा, बड़ा खेलने की कोशिश में कर रहा, टप्पा खाकर गेंद हल्की से बाहर निकलती हुई और इसी बीच ओवर की समाप्ति। 4 ओवर की थी। 4 ओवरों के समाप्ति के बाद रन संख्या जा पहुंची है 37, लॉस ऑफ 4, 37 रन 4 विकेट के नुकसान पर 4 ओवरों के समाप्ति के बाद। टीम की सारी दारोमदार अनिकेत चौहान, दादू और फैजल पिनवा आइकॉन खिलाड़ी, इन दोनों के ऊपर मेरे ख्याल से गेंदबाजी के लिए महेश कांबळे। मैं सभी प्रेक्षकों को बताना चलूं कि पिछले साल महेश कांबळे शर्वरी टीम का हिस्सा रहे थे और इस बार रेमाने की ओर से गेंदबाजी के लिए महेश कांबळे मुख्य एंड से, और सामने है अनिकेत चौहान, दादू। और इस बार ऑफ स्टंप के काफी बार नतीजा वाइड कर दिया अंपायर। तेज तर्रार गेंदबाजी ऑफ स्टंप को चीत थी, मगर दिशा से भटकी हुई गेंद थी। सटीक लाइन और ले से गेंदबाजी करनी होगी गेंदबाज महेश कांबळे को। क्या गेंदबाजी, तेज तर्रार गेंद सीधी विकेट के ऊपर कप्तानों में। इनसाइड आउट खेलने की कोशिश दादू द्वारा, मगर गति को भाप नहीं पाए। गेंद सीधी विकेट कीपर रुपेश के दस्तानों में। ओके भाई। और इस बार हवा में गेंद फील्डर गेंद के नीचे और एक आसान से कैच मिड विकेट के जानेब। टीम को लगने वाला बड़ा झटका अनिकेत चौहान दादू के रूप में। एक आसान से कैच लपक लिया सोनू। मैच का समीकरण कुछ इस प्रकार से किती मध्ये किती रे? 22-54? नाही ना, 3 बॉल झाले वाटतं, 22-54 का? 22-55? 22 गेंदे 55 रन। बल्लेबाजी के लिए इजाज, नोबेल इजाज। दुर्रानी ग्रुप के को फाउंडर सैयद समीर दुर्रानी, इनका तहे दिल से स्वागत है। क्या गेंदबाजी सटीक और करती, गेंदबाज की गति को समझ नहीं पा रहे बल्लेबाज। पिछले साल शर्वरी टीम का हिस्सा रहे थे महेश कांबळे। और बड़ा हिट खेलने की कोशिश और एक आसान सा कैच विकेट कीपर के दस्तानों में। टीम को लगने वाला यह छठा झटका।
बल्लेबाजी के लिए पुसद का हार्दिक श्री शिरसाट। क्या बजरी शॉट और आसान सा कैच लॉन्ग ऑफ के जानेब। अपनी और हैट्रिक पूरे करते हुए महेश कामड़े अब करीब करीब मैच रहमानिया के बाले में झुकता हुआ। बल्लेबाजी के लिए तनवीर टन्ना, मैन फ्रॉम वसंत नगर पुसद। सिंगल रहने से रोक दिया फैजल पिनवा ने और इसी बीच ओवर की समाप्ति। और मेरी कमेंट्री से खुश होकर विशाल भाऊ घाटे नगर सेवक इनकी ओर से 1001 रुपए का पारितोषिक। धन्यवाद विशाल भाऊ। तिकडं फाईल लेगच्या क्षेत्रामध्ये स्कूटी कोणाची आहे ब्लॅक कलरची? बॅटिंग पॉवर प्ले लिहाय शायद फाईल लेगच्या क्षेत्रात स्कूटी कोणाची आहे? स्कूटी काढा ती येत आहे ते तिकडे आहे। गेंदबाजी के लिए शेरा मैन फ्रॉम काली और बल्लेबाजी के लिए फैजल पिनवा। इस बार बैट का अंदरूनी किराना मगर बेहतरीन फील्डिंग वसीम द्वारा शॉर्ट फाइल लेके क्षेत्र में। लॉन्ग ऑफ के जाने गेंद टप्पा खाकर सीमा रेखा वार 4 रनों के लिए। बैटिंग शॉट फैजल के बल्ले से निकलता हुआ लॉन्ग ऑफ के जानेब। एक प्रयास जरूर किया था सोनू फुटबॉल ने मगर रोक नहीं पाई उस गेंद को। और इस बार काउ कॉर्नर के जाने गेंद को पहुंचा 6 रनों के लिए फैजल पिनवा। गेंदबाजी में रफ्तार का बादशाह जाना चाहता है, बल्लेबाजी भी उसी प्रकार से करता हुआ फैजल पिनवा। अलीगढ़ एक्सप्रेस मैन फ्रॉम यूपी। गेंदबाजी के लिए शेरा और ऑन फायर बल्लेबाज फैजल पिनवा। इस बार मिड विकेट के क्षेत्र में खेलने का प्रयास मगर 1 रन लेने से रोक दिया फैजल ने। पावर प्ले का ओवर चलता हुआ
शेरा मैन फ्रॉम काली और बल्लेबाजी के लिए फैजल पिनवा मैन फ्रॉम अलीगढ़ यूपी। और क्या बात है शॉट इस बार क्या है अंपर पाहून घे ना एकदा कॅमेऱ्यात पाहून घे ए अजय सर सांग ना बे 4 रन 4 पैंतीस शॉट मिड विकेट के क्षेत्र में फैजल पिनवा के बल्ले से निकलता हुआ 4 रनों के लिए इसे 4 रन की मदद से बढ़ती रन संख्या 13 गेंदे 41 रन। अगर फैजल इसी प्रकार से बल्लेबाजी करता है तो यकीनन इस लक्ष्य को पूरा करेगा बेहतर बल्लेबाजी फैजल पिनवा द्वारा। और क्या बेहतरीन शॉट इस बार लोगों के क्षेत्र में गेंद को पहुंचा सीमा पार 6 रनों के लिए। बॉल पे का कृपया प्रेक्षक प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे ग्राउंडच्या बाहेर गेलेला बॉल फेकून द्या। आगे आगे अभिभाऊ पवार यांचं स्वागत आहे। सैयद समीर दुर्रानी ग्रुप के को फाउंडर आमचे आश्रयदाते अभिषेक भाऊ पवार यांचं मनापासून स्वागत आहे या पीपीएल T10 लीग मध्ये मोलाचे योगदान आहे या पीपीएल T10 लीग साठी। 12 गेंदे 35 रन फैजल पिनवा नाम का तूफान बल्लेबाजी के लिए और गेंदबाजी के लिए महेश कांबळे और सामने तनवीर टन्ना। एक रन निकाल कर देना चाहते हैं फैजल पिनवा को, ज्यादा से ज्यादा स्ट्राइक पर रखना होगा। आतिशी बल्लेबाजी होती हुई फैजल पिनवा द्वारा 11 गेंदे 35 रन, एक हाई वोल्टेज मुकाबला। बेहतरीन मिडल के दोनों बल्लेबाजों के बीच आसानी से दौड़कर 1 रन पूरा किया और अब बल्लेबाजी के लिए फैजल पिनवा। यह बैटल देखने लायक, महेश कांबळे बनाम फैजल पिनवा, दोनों ही तेज तर्रार गेंदबाज आमने सामने, एक बल्लेबाजी करता हुआ तो एक गेंदबाजी के लिए फैजल पिनवा बनाम महेश कांबळे। सटीक लाइन होने से गेंदबाजी होती है महेश कांबळे द्वारा। एक बड़ा हिट खेलने की कोशिश में कर रहा, तेज तर्रार गेंद सीधी विकेट कीपर के स्थान हुए। नहीं और इस बार बेहतरीन शॉट फैजल पिनवा के बल्ले से निकलता हुआ, बेहतरीन ऑफ ड्राइव फैजल पिनवा के बल्ले से निकलता हुआ 4 रनों के लिए। ज्यादा से ज्यादा रन लेने का प्रयास करेगी इस ओवर में, जानते हैं अपने बल्लेबाजी की ताकत फैजल पिनवा।
सटी की ओर कर लाइन गेंद थी, हल्के हाथों से खेल दिया उसे लॉन्ग ऑन के जाने पर बेहतर फील्डिंग का सोनू द्वारा। भारत भाऊ खंदारे यांचं सुद्धा स्वागत आहे. आपण ग्राउंड मध्ये जे सर्व बॅनर्स पाहत आहात ते सर्व भारत भाऊ खंदारे यांच्या अतोनात प्रयत्नातूनच मामा काय आहे रन किती 8 बॉल 7 बॉल 7 गेंदे 29 रन. ये गेंद पर अगर एक बड़ा हिट आता है तो यकीनन इस मैच में वापसी करेगी टीम अलीम 11. अरे आहे क्या स्क्रीन वाले आहे क्या सपनील जायसवाल स्क्रीन वाले को फोन लगाओ ना. और इसी बीच ओवर की समाप्ति. 6 गेंदे 29 रन. बल्लेबाजी के लिए फैजल पिनवा. इसके बाद होने वाला बड़ा मुकाबला चिंतामणि एनिमल बनाम एआरसीसी. एआरसीसी ने पहले टॉस जीतकर बल्लेबाजी का यह फैसला लिया. दोनों टीमों को मैच जीतना जरूरी. और इस बार अतिरिक्त हाइट के कारण वाइड गेंद करा दी. और इस बार डीप मिड विकेट के क्षेत्र में 4 रन. 5 गेंदे 24 रन. बेहतरीन बल्लेबाजी करते हुए फैजल पिनवा मैन फ्रॉम अलीगढ़ यूपी. 5 गेंदे. क्या बजरी शॉट फैजल के बल्ले से निकलता हुआ डीप मिड विकेट के क्षेत्र में 6 रनों के लिए. अरे प्रेक्षकांना कृपया नम्रतेची विनंती आहे ते ग्राउंडच्या बाहेर बॉल फेका. बाहेर लेकर आहेत तिकडे लेकर फेकून द्या. 4 गेंदे 18 रन. मैं देखो बॉल ये देखो ये नहीं ये पूरा नहीं 4 गेंदे 18 रन. बल्लेबाजी के लिए फैजल पिनवा. क्या बेहतरीन बल्लेबाजी होती फैजल द्वारा. बॉल दूसरा क्या होगा फुटे वाला है क्या 4 गेंदे 18 रन. बल्लेबाजी के लिए फैजल पिनवा मैन फ्रॉम अलीगढ़ यूपी.
4 में 18 हो 24 का लगा रे दो पे छक्का है। क्या होगा? कृपया बॉल की व्यवस्था करें। आकाश भाकरे बाहेरचा बॉल आला का? बाहेरचा बॉल पाहा ना एकदा. चलो मैच को स्टार्ट करें जल्द से जल्द. 4 गेंदे 18 रन. दमखम रखता है ये बल्लेबाज फैजल पिनवा. क्या बेहतरीन आला दर्जे की बल्लेबाजी होती है फैजल पिनवा द्वारा. चार गेंदे 18 रन. और इस बार हवा में गेंद फील्डर गेंद के नीचे और एक आसान सा कैच लो बॉल के क्षेत्र में. बेहतरीन बल्लेबाजी. एमा किती विकेट आहे हा आम्हा विकेट किती आहे अली मिले ने अपना नया बल्लेबाज जल्द से जल्द भेजे. ये कोण आहे अली बस का और अब बल्लेबाजी के लिए टीम के ओनर अली मेस्के बल्लेबाजी के लिए 3 गेंदे 18 रन. मैन फ्रॉम धनसर. अपने फॉलो में बेहतरीन फील्डिंग. रन रेट क्यों कम कर रही है रनआउट होकर लौटना पड़ेगा तनवीर को. बड़ा खेलने की कोशिश. प्रेक्षकों से गुजारिश है कृपया ग्राउंड के बाहर से जाए. स्वीकृत नगर अरे और अब महज औपचारिकता बाकी. माफ कीजिए इस मैच को जीत लिया है रहमान 11 ने और क्वालिफाई कर दिया है. बरोबर आहे ना क्वालिफाई नहीं दो जीते ना वो ओके हम अंबर के बाद से इस मैच को जीत लिया है रहमान 11 ने. मैन ऑफ द मैच कोण आहे रे मैच को जल्द से जल्द स्टार्ट करें. लाइट अपील स्वीकार नहीं जाएगी. बिना फ्यूज के पूरा इस मैच के मैन ऑफ द मैच मामा कोण आहे म्हणतो मॅच अरे वो फुटे वाला इधर लाओ अक्षय जाधव मामा.